चला गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहे ऑफिसला. आज मला ब्लॉग बरोबर काढता नाही येत आहे गाईज. लेट झालं असतं त्यामुळे. नाश्ता पण नाही केला होतं, रात्रीचं जेवण काही उरलं नव्हतं, सो त्यामुळे नाश्ता पण झाला नाही. विदाऊट नाश्ता निघालो आहे आम्ही दोघंजण. ऑफिससाठी निघते आम्ही. पेट्रोल भरतो स्कूटीमध्ये आणि जातो आम्ही. मेसेज लॉग आउट झालं तर करतो मेसेज लगेच. स्कूटी कुठं लावायची जागा भेटली जागा. काहीच ऑफिसला आलो आहे. चला जातो मी, तुम्हाला भेटतो लंच ब्रेकला. 9:33 पोहोचलो एकतर मी. इथे लंच ब्रेक झाला आहे, सो जेवायला आलो आहे. आणि एस्केलेशन आलं आहे गाईस खूप मोठं, सो एस्केलेशन फाटलं आहे. आता बघू काय होते त्या एक्सेलेशनवर. सध्या तर जेवण करतो, नंतर माझं जेवण झालं आहे. आता गाईस तुम्हाला काय सांगू, एका कस्टमरचे एस्केलेशन आलं आहे आणि आता मीटिंग वगैरे बसणार आहे गाईस. मुक्ता ताईस आणि माझे एक्सेलेशन आलं आहे की कस्टमरला मी पेमेंटसाठी खूप फोर्स केला, त्यामुळे सरपशी पण नेलं होतं आम्हाला. जे मोठे सर आहे मॅनेजर, त्यांच्यावरची नेलं होतं. आणि आता काही नाही, मीटिंग वगैरे बसणार आहे. आय डोंट नो आता काय होणार आहे, माहिती मला तर काही माहिती नाही. आता अंदर जातो, तुम्हाला सांगतो. आता जेवण तर झालं आहे माझं, बघू आता काय होतं. सो मी आता ऑफिस सुटल्यानंतर तुम्हाला सांगतो की फ्लोअरवर काय झालं. आता तिथं ऑफिस लॉग आउट झालं आहे आणि आज एका कस्टमरचे एस्केलेशन आलं होतं गाईस. सो काही नाही, मीटिंग वगैरे झाली होती. सो घरी जाऊन सांगतो तुम्हाला काय झालं होतं म्हणून. गाईस गरमागरम आता खिचडी खाणार आम्ही. गरमागरम खिचडी सोबत लोणचं पण आहे आणि कांदा आणि सोबत लोणचं आहे. वाव, लवकर घरी आला, लवकर जेवण झालं, चांगलं वाटतं. मस्त वाटते. स्वतःला वेळ देता येते ना रे. मग जेवण करतो गाईज आता आम्ही, आराम होते ना. सो गाईज जेवण वगैरे झालं आहे, आता बसून आहे मी. आणि आज गाईज काय झालं होतं ऑफिसमध्ये माहिती आहे, एस्केलेशन आलं होतं एका कस्टमरचं. सो त्यामुळे सर मला पण बोलले आणि एक ताई आहे मुक्त ते, तिला पण बोलले. जी मॅडम आहे मला, मॅडमनं पण आम्हाला बोलले की कस्टमरसोबत बरोबर बोला म्हणून. सो त्यांना सांगितलं की आमची चुकी होती म्हणून, ते पण सांगितलं त्यांना. एस्केलेशन वगैरे आलं आहे, कस्टमरसोबत बरोबर कम्युनिकेशन नाही झालं आहे, सो त्यामुळे आम्हाला बोलले आहे. सो त्यांना सांगितलं आम्ही की आमच्याकडून चुकी झाली, आता नाही होणार म्हणून. सो असं झालं आहे गाईस. सो जास्त काही नाही, एस्केलेशन असंच होतं, नॉर्मल होतं. सो तेच. आणि गाईस काय ब्लॉगमध्ये काय सध्या काय रुटीन हेच चालत आहे माझं, ऑफिसहून घरी. तेच मित्रांनो. चला असू द्या मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. काहीतरी नवीन करायचं आहे, बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये काहीतरी. वेळ तर भेटतच नाही. जेवढा मला वेळ भेटतो तेवढ्या वेळमध्ये मी ब्लॉग काढतो गाईस, बस, अजून काही नाही. चला मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्यापर्यंत तसंच राहू दे. आणि आज आहे अजय सरचा बड्डे. सो अजय सर, तुम्हाला हॅपी बड्डे. आजचा ब्लॉग इथे सेट करतो. गुड नाईट अँड बाय.